उन्हाळा चालू झाला आहे आणि आमरसचा सीझन चालू झाला आहे. सगळीकडे प्रत्येक हॉटेलमध्ये आमरस दिसतो. हो बापरे, असं मजा आली. एवढा ग्रुप असं भेटत नाही बघायला. पण हा बेस्ट वाटला कारण का कुठेही असं बेसन नाही, मिल्की वगैरे लागत नाही. ॲक्च्युअल आंब्याचा टेस्ट आहे. थालीचं प्रयोजन ऐकून आम्ही इथे आलो होतो. अच्छा. आणि आज आम्ही एका कार्यक्रमासाठी आलो. आमच्या मैत्रिणीच्या मुलीचं मुलाचं मौंज करतोय. ते जगदळे ओनर आहेत, त्यांना म्हणा तुमची फूडची क्वालिटी अशीच राहू द्या. नाही, बरोबर आहे. तुमची प्रसिद्धी वाढवत राहो, पण फूडची क्वालिटी अशीच राहा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा चवीचा खेळ या माझ्या मराठी यूट्यूब फूड चॅनलमध्ये. माझं नाव आहे वसंत बरांगे. मित्रांनो, टोपी तुम्ही बघितली असेल, हा इथला रीतिरिवाज आहे. आणि काही कस्टमर्स आले की त्यांना नक्की इथे टोपी घातल्या जाते. तर मी आत्ता वाकडमध्ये आहे. आणि वाकडमध्ये याच्यासाठी की तुम्हाला तर माहीत आहे, उन्हाळा चालू झाला आहे आणि आमरसचा सीझन चालू झाला आहे. सगळीकडे प्रत्येक हॉटेलमध्ये आमरस दिसतो आणि सगळ्यांच्याच आवडतीचा आमरस आहे. आणि हा पुणेकरांच्या आवडतीचा पण आहे. पुणेकरांचा आमरसाविषयी विषय जो आहे खोलच आहे. आणि पुणेकर म्हटलं की आमरस कुठे पण असो, आमरस थाळी असो, सगळीकडे एक्सप्लोअर करतात. तर असंच मी आलो आहे आत्ता प्लॅटिनम टावर, यमुनानगर, कलातनगर इथे, वाकड इथे. तर इथे आहे आमरस थाळीसाठीच फेमस हॉटेल पंचामृत. नाव ऐकून तुम्ही आश्चर्य वाटलं असेल. नाव खूपच सुंदर आहे आणि इथल्या थाळीची पण मी टेस्ट खूप सुंदर आहे ऐकलं होतं. तर मी म्हटलं आमरस सीझन चालू आहे आणि आपण ही थाळी एक्सप्लोअर करूया आणि तुम्हाला पण तिथं घेऊन जाऊया. तर वेळ न होता आपण निघूया आता हॉटेल पंचामृत, कलातनगर आकड येथील पंचामृत हॉटेलची आमरस थाळी टेस्ट करायला. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण का तुम्हाला जबरदस्त मेनूची मेजवानी भेटणार आहे. चला तर मग वेळ न लावता हॉटेल पंचामृतची आमरस थाळी टेस्ट करूया. तर मंडळी, हॉटेल पंचामृतमध्ये जसं आपण प्रवेश करतो तर आपल्याला पुढे दिसते ती श्री गणपती बाप्पाची मूर्तीला बघून मन एकदम प्रसन्न होतं. त्यानंतर दिसतो ते आपल्याला सुंदर असा सुरेख हॉल, शांत, स्वच्छ आणि देवतत्व जाणवणारा. भिंतीवर श्लोक आणि आजूबाजूला जेवणाचा आनंद घेत असलेली मंडळी. हा अनुभव आधी नजरेत भरतो आणि मग मनात. आणि मंडळी, या सगळ्यात एक स्पेशल ग्रुप भेटला, स्नेहबंध. हे आहेत एकमेकांचे जुने मित्र मैत्रिणी. वय 50च्या पुढे असलं तरी उत्साह तरुणाईचा. खऱ्या अर्थाने स्नेह आणि बंध दोन्ही इथे दिसले. कशाबद्दल? मुंजे ना. अच्छा, त्याची मुंजे. एक मिनटं. हो, अरे बाप, मजा आली. अच्छा, 1 तारखेला. हां. A few moments later.
इथे पंचामृतची आमरस थाळी आता सर्व होत आहे आणि जबरदस्त असं भूक लागली. जेवढे क्राऊड आहे इथे म्हणजे जबरदस्त क्राऊड आहे. पण आता आपण पंचामृतची थाळी एक्सप्लोअर करूया आणि कुठले कुठले पदार्थ आहे यामध्ये ते बघूया. इथे सरा झाला आहे आणि लसूण चटणी ही पहिल्यांदा बघतोय मी. इथे बटाटा वडा आला आहे, इथे ढोकळा आला आहे. कुठलेही पदार्थ अवास्तव नाही आहे. त्याच्यावर ग्रीन चटणी आली. इथे सगळ्यांचंच आवडतं पापडी चाट आहे. इथे आला आहे आमरस, पुणेकरांचा सगळ्यांचा आवडता आणि माझा पण आवडता. हा काय जबरदस्त आहे, केशरी रंग आहे जबरदस्त. पाणी सुटलं आहे माझ्या तोंडाला. लवकरात लवकर आता तो खाणार आहे मी. इथे राजस्थानी जलेबी आहे. आमरस आणि जलेबीचं कॉम्बिनेशन जबरदस्त आहे आणि त्यात आहे पापडी चाट आहे. आज जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. मित्रांनो इथे पनीर बादशाहीची भाजी आली. पनीर बादशाही ही कुठली मिक्स व्हेज. हां ही आता बऱ्याच थाळीमध्ये बघितलं. ही भाजी आहे चना दहीवाला आणि ही पनीर बादशाही आहे. मिक्स व्हेजची भाजी आहे. ही आलू तूप भाजी आहे. आता बऱ्याच आता थाळ्या एक्सप्लोर करतो. प्रत्येक थाळीमध्ये वेगळी भाजी असते. हे चपाती आले, फुलकी आलेले, इथे पुरी आलेली आहे, इथे पापड आलेलं आहे. ठीक आहे. ही कढी आणि इथे वरण आलेलं आहे. आता कढी बऱ्याच ठिकाणी गुजराती कढी पण असते आणि ही यांची स्पेशल वेगळी कढी आहे. प्रत्येक आता तुम्हाला नेहमी सांगतो मी, प्रत्येक हॉटेलमध्ये प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते. भाजी बनवण्याची असो की सर्व करण्याची पद्धती असो. आणि इथे आता थाळीची पूर्ण झालेली आहे. मित्रांनो टोपी घातलेली आहे. कसा वाटतो नक्की सांगा. आणि पहिल्यांदा अशी टोपी घातलेली मी. मजा येते आणि सुंदर अशी पंचामृत हॉटेलची आमरस थाळी आहे. जबरदस्त आमरस आहे. पनीर बादशाहीची भाजी आहे, आलूदा प्याजची भाजी आहे, छोल्याची भाजी आहे, कढी आहे, पापडी चाट आहे. अजून काय पाहिजे. कुठेही अवास्तव पदार्थ नाही आहे आणि एकदम भारी बनलेलं आहे. तर याची ब्रँच निगडीमध्ये पण आहे आणि निगडीमध्ये गेलो नाही. म्हटलं हे नवीन आता 1 वर्ष झालं ओपन झालं. चला म्हटलं याला एक्सप्लोअर करूया आणि तुमच्या हॉटेलची आमरस थाळीची टेस्ट करूया. चला तर. सगळीकडे तुम्हाला आवाज वाटत असेल. आजचा गुरुवार आहे आणि बाप्पाचा पण गुरुवार आहे, गणपती बाप्पाचा. आणि तुम्ही बघितलं असेल साक्षात गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली आहे. आणि आता मी खातो आहे पनीर बादशाही भाजी आहे. भाजी सुंदर आहे. पुढे जास्त मसाला नाही आहे. आलूदा प्याजा ही भाजी आहे. टेस्ट करूया. ही घरी बनवली, घरी जशी भाजी बनवतो ना तशाच प्रकारची भाजी लागते. याच्यात पण जास्त तेलाचं प्रमाण नाही आहे. आता हे जे हॉटेल आहेत एका कम्युनिटीमध्ये आहे, यमुनानगरला, कलातनगरला आणि मोठमोठ्या कम्युनिटीज आहे इथे आणि त्यामुळे बरेच लोक आहेत. छोल्याची भाजी ट्राय करतो. ही भाजी आता मी पहिल्यांदा बघितली. हल्ली पण पहिल्यांदा असेल कारण का छोले आणि ताक म्हणजे कढी यांची कॉम्बिनेशन केलेलं आहे. त्यामुळे जबरदस्त कॉम्बिनेशन असल्यामुळे जबरदस्त लागते. सुंदर. इथे मिक्स व्हेज भाजी आहे.
ते ट्राय करतोय. ट्राय करतो. कढीची वेगळीच मजा आहे. म्हणजे नॉर्मल कढीसारखी लागत नाही मला. कढी चाट ट्राय करतो. जबरदस्त आहे. इथे बऱ्याच फॅमिली आलेल्या आहेत आणि छोटे छोटे मुलं आहेत. सगळे माझ्याकडे बघतात. तो एक मुलगा कंटिन्यू माझ्याकडे बघतोय. लहान मुलांना जागरूकता असते तर काय चालू आहे. आत्ताची पिढी जी आहे खूप जागरूक असते. हां इथे मी आता परत एकदा इतके जबरदस्त आहे. गरमागरम आहे. त्यामुळे हे असं गरमागरम जेवण भेटलं ना तर सोने पे सुहागा होतो आणि मन एकदम तृप्त होतं. मी मगाशीच म्हटलं तो मनभर आमरस. अजून काय पाहिजे. आता मी आमरसाचा टेस्ट परत करतो. हा आमरस जबरदस्त आहे कारण का कुठेही थोडंसं मिल्की वगैरे लागतं. मिल्की प्रमाण लागत नाही. ॲक्च्युअल आंब्याचा रस म्हणजे आंब्याचा रसच लागतो. मित्रांनो आमरस छान असा आमरस आला आहे. परत ही माझी तिसरी वडी आहे आमरसाची. उन्हाळा आला ना आमरस तुम्ही खाल्ला नाही मग पावसात उन्हात राहून पावसात भिजल्यासारखं होईल तुम्हाला. तर आमरस खायलाच पाहिजे आणि ते पाहिजे पंचामृत हॉटेलचा. जबरदस्त आमरस लागतो. जबरदस्त. हां क्या बात आहे. आता प्रत्येक आमरसाची टेस्ट वेगळी वेगळी प्रत्येक हॉटेलमध्ये असं वाटते. हा मला वाटतं प्युअर आमरस दिसतोय. प्युअर मित्रांनो मस्तपैकी आमरस संपवला. चाट पापडी संपवली. संपूर्ण ताट संपवलेलं आहे आणि मजा आली. सुंदर असा अनुभव होता. सुंदर अशी ताळी होती. तुम्ही पण नक्की या. चाल तर भेटूयात. थाळी संपवली आणि आत्ता मी आहे आउटलेटच्या बाहेर आहे. मगाशी तुम्ही फॅमिली बघितली असेल. सुंदरशी फॅमिली होती. त्यांच्या मुलाचं मुंजन होतं. त्यामुळे ते फॅमिली तर नाही आहे. ते फॅमिली नाही आहे. ते सगळे मित्र आहे आणि मित्र मिळून त्यांनी त्यांच्या मुलाला मुंजनची पार्टी दिली. चला तर आता त्यांना थाळीबद्दल रिव्ह्यू विचारूया आणि त्यांना जेवण कसं आवडलं आणि त्यांना टेस्ट कशी वाटली पंचामृत हॉटेलची. येस आम्ही स्नेहबंध नावाचा आमचा हा मैत्री ग्रुप आहे. आम्ही यापूर्वी सुद्धा पंचामृतला माझा बर्थडे इथे सेलिब्रेट केला होता आणि खास आमरस थालीचं प्रयोजन ऐकून आम्ही इथे आलो होतो. आणि आज आम्ही एका कार्यक्रमासाठी आलो. आमच्या मैत्रिणीच्या मुलाचं मौंज करतोय. तर आम्हाला एक छान थाळी शोधत होतो आम्ही की केळवणाला जे जेवणाचा थाट असतो. तर पंचपक्वानांचा जो थाट असतो त्यामुळे मग आम्हाला पंचामृतचं नाव आमच्या लक्षात आलं आणि मग पंचामृतमध्ये आम्ही सिलेक्ट केलं. सगळ्यांनी जेवणाचा खूप छान आस्वाद घेतला. जेवण छान आहे त्यामुळे कार्यक्रम सफल झाला असं म्हणेल. फक्त अनुभव कसा आता सगळे जण एकत्र भेटले. सगळे एकत्र म्हणजे आम्ही कायम एकत्रच असतो. अच्छा ग्रुप आहे. बरोबर. स्नेहबंध म्हणून स्नेहबंध नावाचा ग्रुप आहे आमचा. आम्ही सगळ्या ऍक्टिव्हिटी ग्रुपमध्येच करतो. अरे बाबा. आणि आम्ही जवळ राहतो सगळे. फार लांब नाही राहत. पण एकमेकांसाठी आता या वयामध्ये नक्कीच 50 आहे सगळे. तर सगळ्यांनी आता मुलं मोठी झाली एकमेकांसाठी एकमेकांच्या मदतीसाठी म्हणून आम्ही आता एकत्र आलो. याचं मुंजन होतं. अच्छा बघा हा छान असा ग्रुप आहे. स्नेहबंध आहे बघा. बंधनात अडकलेले आहे सगळे. आणि हा आमचा ग्रुप याच्यामध्ये अजून आमचे 2 पार्टनर मिसिंग आहेत. आता आमचा ग्रुप हा गेली मुलं 10वीला होती तेव्हापासून आम्ही एकत्र आहेत आणि गेली 7 वर्षापासून आम्ही एकत्र एन्जॉय अँड गेट टुगेदर करतो. आणि पंचामृत हे हॉटेल ज्यावेळेस ओपनिंग झालं त्यावेळेस पहिली बॅच म्हणजे आमचीच होती. पहिला ग्रुप आमचाच होता इथं आणि आमची जवळजवळ ही 7वी 8वी
ट्रिप हां. आहे अच्छा, अच्छा, तिथं बनवायची. जेवणाची क्वालिटी एकदम व्यवस्थित आहे अच्छा अच्छा आणि त्यांचे जे ओनर जगदाळे हो जगदाळे मनापासून धन्यवाद देतो की पिंपळे निलक हां हां आणि पिंपळे गुरव हां. या भागातून इथं आलेलो आहे अरे बापरे. आणि ह्या भागातल्या प्रत्येक नागरिकाला हे हॉटेल आता परिचयाचं झालेलं आहे हो नक्कीच आणि याची जी आणि विशेष म्हणजे आम्ही इथे तर वाकडला तर दुसऱ्यांदा आलो पहिल्यांदा आम्ही निगडीला गेलो होतो अच्छा अच्छा निगडीचं जे पंचामृत आहे ते हो आम्ही निगडीचं बघितलं. हो हो आणि त्याच्यानंतर मग म्हणलं चला आता वाकडला नवीन झालं हा. अजित म्हणून आहेत तुमच्याकडे हा, अच्छा. त्यावेळेस त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला होता अच्छा, अच्छा. सांगितलं होतं की तुम्ही वाकडला पण हां visit करा. एक्झॅक्ट एक्झॅक्ट आणि सांगायचं तात्पर्य एवढंच की ते जगदळे ओनर आहेत त्यांना म्हणा तुमची पुढची क्वालिटी अशीच राहू द्या नाही बरोबर आहे तुमची एक्झॅक्ट प्रसिद्धी वाढवत राहो हां पण पुढची क्वालिटी अशीच राहू द्या हो एक्झॅक्ट मित्रांनो सुंदर असा सूर्यास्त होतोय आणि हवा चालू आहे यावेळचं पुण्यातलं वातावरण खूप लेजंड असतं आणि खूप आरेवडतं त्या टायमाला तर सांगायचं झाल्यास पंचामृत हॉटेलचं जेवण तर अफलातून होतंच पण जेवताना स्नेहबंध भेटले आणि दिवसच बनला अशा अनुभवासाठी परत एकदा पंचामृत हॉटेलला भेट द्यावीच लागणार आहे आमरस पुरणपोळी आणि स्नेह आणि आठवणी या पंचामृत थाळीने खरंच मन तृप्त झालं आणि तुम्ही एकदा नक्की पंचामृत हॉटेलला भेट द्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटद्वारे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन अशा चवीच्या शोधामध्ये भन्नाट अशा फूड ब्लॉगमध्ये तेथपर्यंत खात राहा हसत राहा आणि नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा आणि हो पत्ता आहे कलातनगर यमुनानगर वाकड पुणे आणि हो याची पहिली ब्रँच पण आपली निगडीमध्ये आहे तिथे पण तुम्ही भेट देऊ शकता चला तर बाय बाय